पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते। इंद्रायणी नदी पात्राच्या परिसरात असलेल्या 37 बंगल्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे आणि हे अनधिकृत बंगले पाडण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते। या आदेशाच्या विरोधात काही नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत हे बंगले पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये उभारलेले हे बंगले महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते आणि त्याचाच या कारवाईचा भाग म्हणून हे बंगले आता पाडण्यात आलेत। इंद्रायणी नदीपात्राच्या परिसरामध्ये 37 असे बंगले ज्यावर अशा प्रकारे तोडक कारवाई करण्यात आली आहे। हे अनधिकृत बंगले पाडण्याचे आदेश हरित लवादाने दिले। या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली होती या नागरिकांनी, मात्र सुप्रीम कोर्टाने हरित लवादाचा हा निर्णय कायम ठेवला आणि हे पाडकाम सुरू केले। तर या कारवाई संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभे पाटील यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून इंद्रायणी नदीपात्रातील बंगल्यांवर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणच्या या बंगल्यांवर जे आहे ते पाडापाडीची कारवाई जी आहे ते सुरू झालेली आहे। नेमकी ही कारवाई कशी आहे, आपल्याबरोबर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे? नाही, ही ब्ल्यू लाईन इंद्रायणी नदीच्या लगत ब्ल्यू लाईन मध्ये ही असणारे एकूण 36 बंगलो आहेत। सुरुवातीला हे 29 बंगल्याच्या अगेन्स्ट मध्ये एनजीटी मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि एनजीटीने आदेश दिला की ही बंगले जे आहेत ते निष्कासित करण्यात यावेत। त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे जे काही याचिकाकर्ते त्यांनी गेले होते त्याच्यामध्ये त्यांना स्टे मिळाला। त्याच्यानंतर देखील पालिकेने पण आपली बाजू मांडली आणि त्याच्यानंतर परत रिव्ह्यू पिटिशन याचिकाकर्त्याकडनं केलं गेलं आणि त्याच्यानंतर हे जे काही आदेश पारित केले की ही जे काही ब्ल्यू लाईन मधले बंगले आहेत ते निष्कासित करण्यात यावेत। त्याच्या अनुषंगाने ही जी काही 36 बंगलोची कारवाई आहे ते आपण घेतलेली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।